नमस्कार, सुखी जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते। तर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप हे असतं, प्रत्येकाच्या अंगणामध्ये असतं। जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर गॅलरीमध्ये वगैरे आपण ठेवतो। तर प्रत्येकाच्या दारामध्ये अंगणामध्ये हे तुळशीचं रोप लावलेलं असतं आणि प्रत्येकाने लावावं देखील। अंगणामध्ये ही जी तुळस आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने बहरलेली असते। काही व्यक्तींच्या दारामध्ये खूप छान अशा तुळशीची रोपं असतात, ते खूप छान बहरलेले असतात। तर काही ताईंच्या घरच्या तुळशीची जी रोपं आहेत ते सुकतात। जर आपण तुळशीची व्यवस्थित काळजी घेऊन देखील तिची निगा राखून देखील आपली जर तुळस सुकत असेल तर आपण त्याकडे दुर्लक्ष न करता योग्य तो आपण उपाय केला पाहिजे। म्हणजे त्यावरती विचार तरी करायला हवा की आपल्या घरामध्ये एवढी छान म्हणजे आपण तिची काळजी घेऊन देखील आपली तुळशी का बरं सुकत असावी। तर आपल्या घरातील तुळस सुकण्याचं कारण म्हणजे आपल्या घरावरती एखादं संकट वगैरे येणार असतं, ते तुळशीवरती तिने स्वतः ओढवून घेतलेलं असतं। त्याचबरोबर जर आपल्या घरावरती एखाद्या व्यक्तीची किंवा कोणाची जर वाईट नजर पडलेली असेल तरी देखील आपल्या घरातील तुळशी ही सुकून जाते। तर हे जे संकेत आहेत ते आपल्याला तुळशी मातेने दिलेले असतात। कारण आपण व्यवस्थित काळजी घेऊन देखील आपली जर तुळस सुकत असेल तर अशा वेळेस आपल्या घरावरती काहीतरी विपरीत परिणाम झालेला असतो। त्याशिवाय ही तुळशी सुकण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे तेच आहे। तर त्यासाठी आपण काय करायचं आहे, तर आपल्या घरातील जे रोप आहे ते रोप आपण म्हणजे कुंडी वगैरे आहे ती कुंडी आपण दुसरी घ्यायची आहे, माती देखील चेंज करून पाहिजे आहे। आणि त्याचबरोबर जर आपण हे रोप लावणार आहात ते रोप तुम्ही गुरुवारच्या दिवशी आपल्या घरामध्ये लावायचं आहे। आणि रोप लावताना आपण त्यामध्ये कच्चं गाईचं दूध टाकायचं आहे। असं केल्यामुळे देखील लक्ष्मी माता आपल्यावरती प्रसन्न होते। आणि हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करा। जर तुम्हाला माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।